नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला अधिक प्रतीक्षेची गरज नाही. आपल्या उदंड प्रतिसादामुळे आणि खास आपल्या आग्रहास्तव आम्ही कथा सरितामध्ये श्यामची आई या कथा मालिकेचे एकाच वेळी 5 ते 6 भाग सादर करणार आहोत. तर चला मग ऐकूया श्यामच्या आईला सौ प्रेरणा सोबत. रात्र 5वी. मथुरी. श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल, तू पडून राहा. अरे, आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे, असे म्हणून श्यामने सुरुवात केली. मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेर दारिद्र्य असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेऊ, परंतु भारतीय हृदयातील थोर आणि अतूट संपत्ती कोणी न नेऊ म्हणजे झाले. आमच्या घरी मथुरी म्हणून एक काडपीण होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेली असते, घरी असते. हे भात कांडून तांदूळ करावे लागतात. हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपीण म्हणतात. घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात आणि वंशपरंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात. जणू वतन असते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा 2-3 कांडपिणी होत्या. मथुरेचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता. तो लहान होता, 10-12 वर्षाचा असेल. मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे, अळू वगैरे आणून द्यायची. पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती. अळूसुद्धा गोड फळ आहे. त्याचा तपकिरी रंग असतो. आत जाड बिया असतात. मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते आणि त्यावरचे अळू फार गोड असत. गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात. कधी पानफुलं देऊन, कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञता बुद्धीसारखी थोर आणि सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही. का ग गजरे, आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला? ही दुसरी कोण आली? आईने विचारले. गजरी म्हणाली, मथुरेला ताप आला आहे. मथुरेने या चंद्रीला पाठविले आहे. आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कुणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडवून न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरणीतही होती. बराच आला आहे का ग ताप? आईने विचारले. इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला आणि म्हणाला, श्यामची आई, माझ्या आईला आला आहे ताप. तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला. तोवर ही चंद्री येत जाईल. बरे हं, आई म्हणाली. शिवराम काम करण्यास निघून गेला. कांडपिणीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली. दुपारी 12-1 वाजता आमची घरातील जेवणे झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला. गुरांना पाणी घातलेस का? शेण वगैरे काढून ठेवलेस का? नाहीतर गुरे पायाने तुडवतील आणि त्यातच बसतील. गवत घालून ठेव, आई त्याला सांगत होती. शिवराम म्हणाला, सारे केले, आता मी जातो. थांब शिवराम, इकडे ये जरा. आई घरात गेली आणि केळीच्या पानावर कडद भात आणि लिंबूच्या लोणच्याची फोड असे घालून आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणले. शिवराम, हे तुझ्या आईला हो, म्हणावं लवकर बरी हो, असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला आणि हातात गंज घेऊन तो घरी गेला. तिचे हृदय गहिवरले. नाही दुखत हो बाळ माझे सांदे, मला काही होत नाही.
मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत. तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील, नाही का? आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई, तू आपली माझ्याजवळ बस, म्हणजे पुरे. तू जवळ असलीस ना, म्हणजे झाले. यशवंताचा एक एक शब्द आईच्या आणि आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणाऱ्या मुखकमळावर अश्रुसिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले आणि आईकडे परम भक्तीने आणि प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला आणि तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू आणि तो तारा यशवंताचाच असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्माचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हास सांगत. आम्हालाही ते खरे वाटे. आज यशवंत नाही आणि आईसुद्धा नाही, परंतु त्या मरण प्रसंगीचे खरे उभयताचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ आणि अशी थोर माता मला मिळाली होती. या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखाचीही सर मला नाही. मी पामर किडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असेल तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास आणि मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे. अशी आई आणि असे भाऊ लाभायला पूर्व सुकृतच लागते. शिवराम आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला, शेणाच्या गोवऱ्या घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली. 2 पहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ आणि सांबर शिंग आईने त्याच्याजवळ दिले. सांबराची शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, बारसिंग याचा ओढा कपाडाला दिला तर डोके दुखणे राहते. इतरही कोठे दुखले असेल तर त्याचा लेप देतात. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती, अशक्त झाली होती, परंतु ती कामावर येऊ लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली, मथुरे, किती ग वाढलीस तू? कांडण होईल का तुझ्याकडून? मथुरी म्हणाली, बसत उठत करेल कांडण. इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले, पुरे आता. हिंडती फिरती आता झाली आहे. 4 दिवसांनी होईल धडधाकट. तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला? आई म्हणाली, अगं, सारी देवाची कृपा. आम्ही किती एकमेकांना पुरणार? बरे, पण मुलांचा भात झाला आहे, तोही 4 घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथे जेव पोटभर. ऐकलेस ना? त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळची जेवली. मथुरेच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती. ती मथुरी आता म्हातारी झालेली आहे. मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरेला भेटायला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत, तरीही एक प्रकारची प्रसन्नता आणि वात्सल्यता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, अरे हे काय श्याम? तिला माझ्या आईची आठवण येते आणि ती म्हणते,
श्याम, तुझी आई असली तर तुला असा सडाफटिंग न राहू देती. तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लवकर. साऱ्यावर तिचा लोभ. अशी प्रेमळ आणि दयाळू आई मला मिळाली होती. रात्र 6वी. थोर अश्रू. लहानपणापासून 2 वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामने सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयात जात असे. छप्पू पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुबाई ताक दे, डेरा फुटला मळकं दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देई आणि माझे अंग चोळून वगैरे देई. 2 वेळा स्नान करायची पद्धत फार चांगली. रात्री झोपण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ आणि हलके वाटते. झोपण्याच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे मनाचे स्नान. शरीर आणि मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले आणि धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात असे. संध्याकाळची आंघोळ. तिला फारसे पाणी लागत नाही. आईने खसखसा अंग सोडून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले. मी हाक मारू लागलो. आई, अंग पुस माझे. पाणी सारे संपले. थंडी लागते मला. लवकर अंग पुस. मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुसीत. एखादे जुने मुलाचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी. आई आली आणि तिने माझे अंग पुसले आणि म्हणाली, देवाची फुले काढ. मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्याला माती लागेल. माझे खालचे तळवे पुस. तळवे रे ओले असले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे दोंडीवर पसर. त्यावर मी पाय ठेवीन. पाय टिपून घेईन आणि मग उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा. मी हट्ट धरून म्हटले. हट्टी आहेस हो श्याम अगदी. एक एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊ. हां, ठेवा पाय. आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेवले, नीट टिपून घेतले आणि उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते. परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. श्याम म्हणाला. मी घरात गेलो आणि देवाची फुले काढू लागलो. आई निरंजन घेऊन आली आणि म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. गड्यांनो, किती गोड शब्द. आपले शरीर आणि आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ राहावे म्हणून बूट पुशे आहेत, अंगाला लावायला चंदणी साबण आहे, शरीराला आणि कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मनाला स्वच्छ राखण्यासाठी आपण किती जपतो. देवळाला रंग देतो, परंतु देवाची वास्तुपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही असे म्हणून रडणारा भाग्यवान विरळच. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात. या इतर गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत.
परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन कितीकास वाईट वाटते. मीराबाईने म्हटले आहे, असुवन जलसिंच प्रेमवेली बाई. अश्रूचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब झालेल्या हृदयात भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. रात्र 7वी. पत्रावळ. कोकणात बऱ्याच घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. साधेपणात किती सुंदरता आणि स्वच्छता असते. ताटांना ती कलई लावा आणि ती पोटात घाला. किती घाण ही. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासावयास नकोत. वडील सकाळी शेतावर जायचे. इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10च्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोण्या कुंब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर आलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यायचे. वडील मग स्नान करून संध्याकाळी पूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावण्यास बसत असू. ताज्या पानाची हिरवीगार पत्रावळ आणि त्यात पानाचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर खूपच दूरची गोष्ट. आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावाई शहाणा. पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला कठीण असा द्रोण लावता येईल तो जावाई शहाणाच असला पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत. कधी कधी प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी आणि प्रत्येकास पाने वाटून देई. नाना प्रकारच्या पानाच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची, वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने या सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानाचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानाच्या किंवा फणसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे. झाडाची आणि त्याच्या पानाची ही केवढी थोरवी आहे. श्याम, तू पत्रावळ लावायला शिक, नाहीतर आज जेवायला मिळणार नाही असे आईने मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मीही थोडे रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये तुला मी शिकवते. कठीण काय आहे त्यात? काहीच नाही. मला नको तू शिकू, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावीत असे. माझे वडीलही पत्रावळ आणि द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जायचे. चांगलेच पान पाहिजे, हे तेथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, रामभटजीच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावयाची आणि पत्रावळी लावीत बसायची. गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करायची. अलीकडे ती पद्धत बंद होत चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावलीच नाही. मी पत्रावळ लावली नाही आणि आईने माझी पान मांडली नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारी जणे हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिक हो माझ्याकडून. आई, उद्या तो लावेल हो, वाट त्याला आज, असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा.
नका वाढू मला जेवायला. माझे अडले आहे खेटर. मी तसा उपाशी राहीन असे रागाने म्हणून मी ओसरीत गेलो. पोटात तर भूक लागली होती. कुणी आणखी समजूत घालावयाला येते का याची वाट मी पाहत होतो. शेवटी माझी थोर निर्भिमानी अक्का तीच पुन्हा जवळ आली. ती म्हणाली, श्याम चल रे जेवायास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजूत काढायला. उठ चल, लहानसे ठिपकोळे लाव आणि त्यावर बस जेवायला. 3 पानाच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. 4 पानाच्या पत्रावळीस चौफूल म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात. त्यात काटकसर कशाला. वस्तीर्ण पात्र भोजनम, जेवायास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत. अक्काच्या शब्दांनी मी विरघडलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती, तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले आणि डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. हे खाली आधाराला लाव असे ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली आणि टाका लावला, परंतु चोय फार लोचट होती आणि टाका तुटेना. श्याम, ही दुसरी घे चोय, ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले आणि घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला. मी आईला म्हटले, हातपाय धुवून आलास का? हातपाय धुवून आलास का पण? आईने विचारले. हो, केव्हाच हातपाय धुतले. मी काही घाणेरडा नाही असे मी म्हटले. घाणेरडा नाहीस, परंतु सुसू तर करतोस ना. नाक नीट शिंकरून ये, तोपर्यंत मी इकडे वाढते. आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो आणि जेवण करण्यास बसलो. पोटभर जेव चांगला. उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा आहे, पण किती छान पत्रावळ लावतो, आई बोलली होती. मी रागाने भराभर जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला आणि माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा. टाके जातात घशात, तरी म्हणे तूच लाव पत्रावळ. मला लावायला येत नाही, तरी म्हणे लाव. मी रागाने म्हणालो, आमच्या घशात नाही जात ते. तू निष्काळजीपणे लावलीस त्याचे हे प्रायचित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस, तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल असे आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमळ कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमळ घालावयाची असते. त्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्यांच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे. त्यात गर्व कशाला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाढत घालीत, तर कशी सारखी घालीत. टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांचे धुणी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुणी वाळत घालीत की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत. त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत.
हातात धार धरून शिंपीत. परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकविले. प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील तर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जायचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेवो, नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे, तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामने लावलेली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून बनवायला लागला तू? आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातले नाही आणि तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले, म्हणून नीट शिकला तो लावायास. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस? भाऊ, आता चांगली येते की नाही मला? आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो आणि त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितले. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यावर मी जरा फुशरून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडीलाच दाखविला. चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखविला. आता कोण रागे भरेल? उगीच हट्ट करतोस आणि मला हे येणार नाही, मला ते येणार नाही असा म्हणून हट्ट करतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येतं. मनात मात्र हवे. चंद्रे, त्याला एक जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फरताळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तेवढे गोड लागले नसेल. गोडवा वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे. श्रमातच आनंद आहे. रात्र 8वी. क्षमेविषयी प्रार्थना. बाहेर टिपूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखी वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर आणि गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे आणि पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत. राहुणी गुप्त मागे करीतोसी जादूगारी, रचितोसी रंगलीला प्रभू तू महान चित्तारी. ती पाहू पाहू तृप्ती नरे बघून, शतभावनांनी हृदय येई उचंबळून. यावेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का? राम त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, श्याम, सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहेत. हो, मी आपला पाहतच राहिलो असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली आणि गोष्टीस सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे.
तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील तर त्या सोडून दिल्या पाहिजे. परंतु संस्कृतीचे सर्वधन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणायचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत. मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक आणि कविता ते शिकवित असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवीत. पहाट झाली की वडील येत आम्हास उठवीत. आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या, श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरुणावरच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून आणि अंथरून असायचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळी वडील शिकवीत. कानी कुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकार, वसुदेव सुत देव, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुम मंडित जनके, देवी म्हणे अनार्य, ये रथावरी जनी यदुराया, असा येतो देखे मारावे मजला, अंगवक्र अधरी धरी पावा वगैरे आर्या आणि श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ होत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत करून घेत तर अर्थही सांगायचे. सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारीत. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत. लक्ष्मणाची आई कोण आम्ही सांगावे सौमित्रा. मग सौमित्र म्हणजे कोण आम्ही सांगावे अंदाजाने लक्ष्मण. भले शाबाश अशी एक ते शाबासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारित. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत. वडिलाच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दाचा अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत तर संध्याकाळी आई शिकवी. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिवा देखून नमस्कार किंवा तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे मध्यंतरात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवीत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करताना नाद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरादारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचाराचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषीत प्रणच होत असे. गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असायचीच. आमच्या बरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेने, डोळ्यांनी इशारा देत आणि आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले आणि पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता आणि सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला आणि समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाही. मी लगेच कावरा-बावरा होतो. श्लोक म्हणत असताना कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावयास लागे. त्या दिवशी गंगू आप्पा काकांकडे समाराधना होती. त्याचा आमचा फार घरोबा.
आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासून लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे होते, हजेरी लावलीच पाहिजे, नाहीतर तो उर्मिटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखविले असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारी सांगणे आली आणि थोड्या वेळाने मी जेवायास गेलो. कने रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्तीचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यात बाहेरून फडकी लावलेली होती आणि पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरची कोणी आले की नाही का आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पडी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठविण्यात येईल. सारी मंडळी आल्यावर पानप्रोशन झाले आणि हर हर महादेव होऊन मंडळी जेवायास बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या, श्लोक म्हटला का? म्हण की आधी. श्लोक म्हणणे म्हणजे समजदार आणि भूषण मानले जाईल. श्याम, श्लोक म्हणणारे, तुला तर कितीतरी चांगले श्लोक येतात. तो चैतन्य सुमन नाही तर डिडिम डिम्मन डिम्मन म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे आणि म्हणायचे धैर्य होईना. बायक्या आहेस अगदी, शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कठीत घालून मी तिला लख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधी उठला. त्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजले जाई. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खात नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, काय रे होते जेवायला? भाज्या कसल्या कसल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हटला की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते, दृढ मूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले. श्लोक म्हटला म्हणून. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हटला? तो म्हटलेला लोकांना आवडला का? पुन्हा मी खोटे सांगितले की नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे आणि तो आहे ही गोडच. मी सारा म्हणून दाखवू का? नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माथा सेंदूर पाझरे वरी बरे दुर्वा कुरांचे तुरे. माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कवीरे त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करावयाच्या, एकमेकांची उणी पाहावयाची, एकमेकास मार बसवायचा हा मुलांचा स्वभावच असतो. शेजारचे बंड्या बन्या वासू सारे आले आणि आईला म्हणाले, यशोदा काकू, तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला हो. सारे त्याला म्हण म्हण म्हणत होते, परंतु त्याने म्हटलंच नाही. श्यामनेच मला शिकविलेला भरुणी गगन ताठी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला आणि मला शाबासकी मिळाली असे वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येता देखी रथ निकट तो श्यामल हरी हा मी म्हटला आणि नरसू अण्णांनी मला शाबासकी दिली. आई मला म्हणाली, श्याम, मला फसवितोस, खोटे बोलतोस.
श्लोक म्हटला म्हणून मला सांगतोस? वासू म्हणाला, श्याम केव्हा रे म्हटलास? बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसा ऐकू येईल? पण देवाने तर ऐकला असेल. मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात. कोणाचे काही लपू देणार नाहीत. गावातील सर्वांची बिंगे चौहाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती. आई मला म्हणाली, श्याम तो श्लोक म्हटला नाहीस, ही एक चूक, आणि खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड आणि म्हण, मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही. मी मुकस्तब्ध तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा देवाच्या पाया पड, नाहीतर घरी येऊ दे, त्यांना सांगेल, मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी जागचा हल्लो नाही. मला वाटले आई वडिलांना सांगणार नाही, ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत? बरं, मी आता बोलतच नाही. वडील रात्रीच परगावाहून घरी आले. रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठवायास आले. त्यांनी भोपाळ्या सांगितल्या, आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता. माथ्यासुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करावयाचे थांबविले आणि ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटला नाही. मला मात्र खोटेच येऊन सांगितले की म्हटला. परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत मला सांगितली. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड आणि पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण. परंतु किती सांगितले तरी एकेच ना. वडिलांनी ऐकले आणि रागाने म्हटले, होय का रे? उठ, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हटलास का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटे का सांगितलेस? 100दा तुला सांगितले आहे की खोटे बोलू नये म्हणून. वडिलांचा राग आणि आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, आता नाही पुन्हा खोटे बोलणार. आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस? आईबाबाचे ऐकावे हे माहीत नाही वाटतं तुला. माजलास होय तू? वडील आता उठून मारणार असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो आणि आईच्या पायावर डोके ठेवले. माझे कळत कळत अश्रू तिच्या पायावर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर, असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्य मूर्ती होती. विरघडलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती पाहून तिला वाईट वाटले. परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड, पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थनून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. देवाला प्रार्थनून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. ये इकडे, असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला आणि ते म्हणाले, जा आता, शाळा आहे ना? मी म्हटले, आज रविवार, आज सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाणी पण आणू? मी हो म्हटले. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले आणि प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती. तरी वेळ प्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आणि आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. ह्या बेभड
आणि यदी गोळ्याला रूप देत होती. थंडी आणि ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस आणि रात्र दोन्हीमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे, करुणी माता अनुराग राग, विकासी बाळ मना विभाग, फुले तरु सेवोणी उष्ण शीत, जगी असे हीच विकास रीत. रात्र 9वी. मोरी गाय. बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गायीला तो मारित होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा, श्याम म्हणाला. तो बाहेरच बसलेला आहे ऐकत, आत यायला लाजतो आहे, शिवा म्हणाला. श्याम उठला आणि बाहेर गेला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, बारकू, तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो. माझा इतका का राग आला तुला? मी तुझ्या भावासारखाच आहे ना. चल, आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे. श्यामच्या प्रेमळ शब्दाने बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारी जणी वाट पाहत होती. श्यामने सुरुवात केली. आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही, असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती. कशी उंच थोराड होती, गंभीर आणि शांत दिसे. आमच्या वडिलांचा 5 शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची काच भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे. माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जायची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालायची. मग तिच्या कपाळावर कुंकू लावी आणि तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गायला ही थोरवी बायकांनीच दिली आहे. परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंड देखली गोपूजा आहे. देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे. पूर्वी दुसऱ्यांची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत, मुठभर चारा देत. आज दुसऱ्यांच्या गाईला जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या. दुसऱ्यांची गाय दूर राहिली. स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात गावात जे मिळेल तिने खावे, कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे, म्हणून आपणावर भीक मागायची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गायची सेवा जितकी करू तितके सुख आणि सौभाग्य येईल. माझी आई मधून गोठ्यात जायची. तांदूळ धुतलेले पाणी गंगाळात घालून तिला पाजायची. त्याला धुवन म्हणतात. हे थंड आणि पौष्टिक असते. दुपारी जेवावयाच्या वेळेत एक देवळातील गुरवाचा नैवेद्य आणि एक गायीसाठी असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असे. देवळातील नैवेद्य गुरव घेऊन जाई आणि गायीला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गायीला नेऊन देत असे. या मोऱ्या गायीचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे आणि करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटायची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी. तसतशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसऱ्या कुणाला काढू देत नसे. ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता. दुसरी कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. गायी वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लावताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय सत्ववती होती, सत्यवती होती, अभिमानी होती. प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी. पाप्या, माझ्या कासेला तू हात लावू नकोस. माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स येईल असे जणू ती सांगत असे.
ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घरची ती शोभाच होती, आमच्या घरची देवता होती. आमच्या घरातील प्रेम आणि पावित्र्य, स्नेह आणि सौंदर्य याची जणू ती मूर्ती होती. आमच्या मोऱ्या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले, परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना, मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले, परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हा सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते कसे मी सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेम वस्तू गेल्याचे दुःख कळते, इतरास काय समज. मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू आणि फुले वाहत असे. कधी कधी बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली आणि तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाली. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वीसारखे दिसेना. पूर्वी गावात दिसे, परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकाळ आली. माझ्या आईचे म्हणणे खरे ठरले, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली त्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली. त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा आणि गाय या भारतीय भागाच्या दोन आराध्य देवता, आधार देवता, या दोन देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहो. देवाला नमस्कार करतो आणि भावाला छळतो. गायीलाही माता म्हणतो, परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचे दूधही मिळत नाही. मिळाले तर रुचतच नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे, दास्य सांगितले आहे. रात्र 10वी, पर्णकुटी. मला पण नेणारे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तूच जातोस. आई सांग भाऊला मला घेऊन जायला. वच्छी भाऊच्या पाठीत लागली होती. तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे? भाऊ म्हणाला, नेरे तिला सुद्धा, तीही ऐकेल. चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे. मी सुद्धा आले असते, पण हे घरातले आवरताना रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली, शेजारची भीमी जाते, ती हंसी जाते. हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ? वत्सी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडत होती. चल तेथे मग मला झोप येते, चल घरी. अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र. असे बजावून वत्सीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टी रूप प्रवचने ऐकावयास मुले मुली येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत. वत्सी आणि तिचा भाऊ आली. ती गोष्ट सुरूही झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. भाऊबंदकी या भारतवर्षात भाऊबंदकी फार कौरव पांडवाच्या वेळेपासूनच आहे. ती अजूनही आहे. भावाभावात जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल? मोक्ष कसा राहील? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले त्या घरात 30 वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला. ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणीचे लग्न केली, त्यांच्या हौशी पुरविल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्यावेळी लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजून आठवतो आहे.
आमच्या गावात मागे चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभयंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेलेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निघून गेलो होतो. रात्री 9-10च्या सुमारास आईने आम्हास उठविले. माझे आई बाबा त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवावयास पोटभर घातले, त्या घरात एकेकाळी ती सोन्याने नटून मिरवली. ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो होता. वडील पुढे झाले. त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो. कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोळच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपतछपत आम्ही आजोबाच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता, परंतु आम्ही सुतकासारखे वनात चाललेलो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होईतो आजीजवळ मिळते घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई. तिला अपमान वाटे. नवऱ्यासह माहेरी राहणे त्यातून मरण बरे असे तिला वाटे. तिचा स्वभाव फार माणी होता. एक दिवस आजी आणि आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते. आई ओटीवर गेली व म्हणाली, माझ्याच्याने येथे अत्यापार राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणे पिणे म्हणजे जीवावर येते. वडील म्हणाले, अगं, आपण आपलेच भात खातो ना, फक्त येथे राहतो. घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय जातं? पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी. माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमानच नाही. आम्ही माणसेच नाही जणू. दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते. मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर. तूही वाटेल तसे बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. तुमचा अपमान करायचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे. पण मला इथे खरोखरच राहावेसे वाटत नाही. मलाही का राहावेसे असे वाटते, परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना. कर्ज आहे, त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधायचे? कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधायचे. त्यात राहणे म्हणजे अपमान असतो. वडील आईची समजूत करीत म्हणाले, गुरांचा गोठाही चालेल, परंतु तो स्वतंत्र असला पाहिजे, आपला असला पाहिजे. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही, परंतु माहेरच्या माणसाकडे येऊन राहणे नको. माझ्या भावाच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील. आधीच येथून जावे. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही येणार. या माझ्या हातातील पाटल्या घ्या. या पुरल्या नाहीत तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावयाचे आहे? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ आहे. स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला? असे म्हणून माझ्या आईने खरोखरच
नथ आणि पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील स्तंभित झाले. तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते ग मला माहीत. मी कौलारूच लहानसे घर बांधतो असे वडिलांनी आश्वासन दिले. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभदायक आणि मौल्यवान शृंगार होय. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा. त्यात कोकणात मापे असतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. ह्या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने साकारिले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करावयाचे ठरविले. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठमोठाली घरे, बंगले होती आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई. परंतु पुन्हा ती म्हणे, काही झाले तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीण आहे. येथून मला कोणी उठ म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेविले, मग सामान नेले. नारळाचे घाडगे आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, तात्पुरते बांधले आहे, पुढे मोठे बांधू. परंतु आई आम्हास म्हणे, यांच्या हातून मोठे घर आता केव्हा, कुठून बांधले जाणार? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल. परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे, कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंदेपणा नाही. येथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागते. परंतु परक्याकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात झोपलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते, परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, श्याम, नवे घर तुला आवडले का रे? मी म्हटले, हो, छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर अशीच आहे ना? तिला आपले घर फार आवडेल. माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले. जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर नाही. आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, होय, मथुरी गरीब आहे, परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठे होऊया, मनाने श्रीमंत होऊया. होय, आपण मनाने श्रीमंत होऊ, खरंच होऊ. मी म्हटले. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा ग हा तारा होता? आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना रे तो सांगावयास आला. ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत? मला बोलावण्यासाठी तर नाही ना आला तो तारा? नाही हो आई, तोही आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडलेले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत असे या हरिविजयात नाही का? तसे हे घर पाहावयास ते तारेही येतील, कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस असे मी म्हटले. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असे बोलावयास शिकविले? किती गोड व सुंदर बोलतोस. खरंच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल, सर्वांना आवडेल.